ते लोक ह्या गोष्टीला ॲग्री होणार नाहीत. बरोबर. ते काय म्हणतात, आम्ही कुठली भक्ती करत नाही, पण आम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतो, टाईम टेबलने आमच्या सगळ्या गोष्टी होत्यात, आमची लाईफचं रुटीन सगळं व्यवस्थित चालू आहे. मग तुम्ही म्हणताय तो मुद्दा काय खरा असू शकत नाही. कितीतरी जसं की आता बागेश्वर धामनी समजा या गोष्टी काढल्या, लगेच त्याच्यावरती तुम्ही माइंडचं ओळखू शकता वगैरे, त्या पद्धतीची लोकं आली. तसेच तुम्हालाही लोकं ह्या गोष्टीवरती विचारतील की तुम्ही हे असं म्हणताय ना की तुमच्या आयुष्यात 2-4 गोष्टी वेगळ्या हे नाही झाल्या, मग तुम्ही भक्ती केली, मग लगेच सरळ झाल्या. हे सगळे कोइन्सिडन्स पण असू शकतात किंवा ते तुमच्या सवयीचा भाग असू शकतो, असंही लोकं म्हणतील. पण ह्याचा जर डीप लेवलनं जर विचार करायला गेला ना, तर काही काहींची लाईफची कम्प्लिटली उलथापालथ झाली आहे आणि भक्तीनं त्यांच्या आयुष्यात झालेली उलथापालथ सुधारून ते पूर्ण बरबादीवरती जाणार होते, ते नॉर्मल लेवलला आलेत. आणि त्या लोकांचे ज्यावेळी अनुभव आपण ऐकतो ना, मग आपल्याला ही गोष्ट पटते. अशी छोटी छोटी आपण उदाहरणं दिलं तर आपल्याला ही गोष्ट पटत नाही. आपल्याला असं वाटतं की हे सगळे कोइन्सिडन्स असतील किंवा हा माणसाच्या सवयीचा भाग असेल, ह्या माणसाला काही कष्ट करायचेच नाही आहेत आणि त्यामुळे त्याच्या आयुष्यात असं होतं आहे आणि त्या गोष्टीचं बात का बतंगडपणा की हा माणूस सगळ्या गोष्टी सांगत बसला. हा याच्यामध्ये ना खूप थिन लाईन आहे. एक थिन लाईन खूप अशी आहे की कर्मसिद्धांत तर आहेच. आता असं पण येतं ना त्याच्यामध्ये की मग जर माझं भक्ती करण्याने सगळं होत असन तर मग कर्माची काय